बक्षीस पण आम्ही जाहीर केलं। जयंत पाटील इथं आले होते परवा, त्याचा चेहरा बघितला, लय डिम पडलं होतं। अरे 22 तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी सरकार नटला होता, इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार, आणि सकाळी 11 वाजता गारज झाला, एकदम गडी डिम पडलाय, एकदम असा राजबिंडा गडी पण असा डिम पडलाय। आणि तो काय म्हणतोय, कार्यकर्त्याची मीटिंग घेऊन आपला विजय हा 61,000 मतांनी झालाय। निवडून किती मतांनी आलाय? 11,000। भाजपवाल्यांनी 50,000 मतं यात अगोदरच सेट केलेत। काय म्हणतोय? भाजपनं 50,000 मतं अगोदरच सेट केलेत, म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली, जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी 50 रुपयाचं बक्षीस देईन आणि सदाभाऊ 51 रुपयाचं बक्षीस देईन, असं 101 रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय। लायकीप्रमाणे बक्षीस द्यावं लागतं म्हणून 101 रुपये। दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला 11 लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे, त्यानं जर त्याच्या बुद्धिमत्तेने हॅक केला तर। काय प्रकार आहे, किती खोटं बोलायचं, लोकांना किती खोटं सांगायचं। जयंत पाटलांना ही प्रक्रिया माहीत नाही ईव्हीएमची, शरद पवारांना ही प्रक्रिया माहीत नाही। मी आवाहन करतो मार्कंडवाडीतून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं एक प्रशिक्षण घ्यावं आणि या देशामध्ये निवडणुका कशा होतात त्याचं प्रशिक्षण पहिल्यांदा त्यांना द्यावं आणि मग महाराष्ट्राच्या समोर यावं, मग महाराष्ट्राच्या समोर यावं। अरे आंदोलन करायला हरकत नाही, पण मार्कंडवाडीमध्ये मतदान घेण्यास प्रशासनाचा विरोध बघा। एका बाजूला हे लोकसभेला काय म्हणले की भाजप संविधानाच्या विरोधात आहे, भाजप संविधान बदलू पाहत आहे, आणि आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्ही मार्कंडवाडीमध्ये बॅलेट वरती मतदान घेण्याचा आग्रह करताय, म्हणजे तुम्ही कायदा मानत नाही, म्हणजे तुम्ही संविधानाला मानत नाही। शरद पवाराचा हम करे सो कायदा सुरू आहे, ते देशामध्ये संविधानाला मानत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।